सोलापूर नगरीने अनेक महत्वाचे नेते खासदार म्हणून निवडून दिले. खासदार दमानी, खासदार अप्पासाहेब काळाजी आणि अनेक वर्ष ज्यांनी प्रतिनिधित्व केलं ते सुशील कुमार शिंदे साहेब. आणि आता तुम्ही बघता की काय स्थिती झालेली आहे सोलापूरची. एक भगवे कपडे घातलेला माणूस तुम्ही निवडून दिला. आडा मास्तर यांनी इथलं प्रतिनिधित्व केलेलं आहे आमदार म्हणून, आणि आता प्रणितीताई शिंदे इथलं नेतृत्व करत आहेत. आम्हाला नेहमी हे वाटते निर्भय बनूतर्फे की शिक्षण महत्वाचं आहे असं नाही, शिकलेलाच माणूस आमदार खासदार असला पाहिजे असं आवश्यक नाही, पण विवेक बुद्धी जागृत असलेला, लोकांप्रती कणव असलेला संवेदनशील माणूस हा नेता असला पाहिजे. आपण भारतीय लोकांनी बिनडोक लोकांना निवडून देण्याचा काही ठेका घेतलेला. नरेंद्र मोदी शिकलेले नाहीत हे त्यांनी स्वतः सांगितलं. त्यानंतर जे भारताच्या गृहमंत्र्याचं काम नाही ते करताना आपण अमित शहाना बघितलं की मैं 2 डिग्री उनकी जारी कर रहा हूं, आणि एंटायर पॉलिटिकल सायन्स नावाचा नवीन विषय भारताला सांगतो. एकदा आम्ही बसलो होतो विश्वंभर, मी आणि पुण्याला सॅटर्डे क्लब असतो सर, पण तिथे बरेचदा सॅटर्डे क्लब मध्ये सुशील कुमार शिंदे साहेब आले. वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते असतात आणि दिलखुलास गप्पा होतात, एकमेकांची उडवली जाते आणि छान वातावरण असतं. तर तिथे आम्हाला अजितदादा म्हणाले की तुम्ही वकील आहात, सामाजिक क्षेत्रात पण असता, मग तुम्हाला माहिती नाही का की शिक्षणाची काही अट नाही पंतप्रधान होण्यासाठी, मग तुम्ही एवढं कशाला बोलता. आम्ही अजितदादांना सांगितलं की आम्हाला माहिती आहे की शिक्षणाची अट नाही, परंतु आमचा आक्षेप हा शिकलेले नसताना मी शिकलेला आहे दाखवण्यावर आहे. अजितदादा तेव्हा का मोदींची बाजू घेत होते हे नंतर काही महिन्यांनी आपल्याला कळलेलं. या महाराष्ट्राने गाडगे महाराज बघितले जे शिकलेले नाहीत, अत्यंत विवेकनिष्ठ माणूस, सामान्य प्रतिभा, खूप बलवान असलेला माणूस संत गाडगे महाराज या महाराष्ट्राने बघितला, जे त्यांच्या वागणुकीतून काहीतरी सांगण्याचा आणि संदेश देण्याचा प्रयत्न करताना माणसांना सत्सद विवेक बुद्धी प्रेरित करण्याचा प्रयत्न करत होते. आणि आज त्याच भारतामध्ये दररोज 10 ते 15 खोटं बोलणार नरेंद्र मोदी नावाचा अशिक्षित अडाणी माणूस आपण पंतप्रधान म्हणून बसवले. आपलं दुर्दैव. माझ्या बोलण्यामुळे आपल्या लक्षात आलं असेल की काही आमची निर्भय बनूची सामाजिक चळवळ वगैरे काही नाही, ही अत्यंत शुद्ध अशी राजकीय चळवळ आहे. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे अजूनपर्यंत सदस्य नाही. आम्हाला कोणत्या तरी राजकीय पक्षांनी काहीतरी स्थान द्यावं, कुठेतरी आम्हाला निवडून द्यावं अशी पण आमची मुळीच इच्छा नाही. आमचं असं म्हणणं आहे की नागरिक म्हणून विचार करण्याची कुवत असलेल्या लोकांची मतदार म्हणून या भारताला गरज. मिसकॉल देऊन सदस्य होता येते हे पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाने दाखवलं. भारताला, भारतीय राजकारणाला नरेंद्र मोदी आणि अमित शहा हा जो मिसकॉल नशिबी लागलेला आहे तो आपल्याला आता काढायचा. काहीतरी संवाद झाला पाहिजे, काहीतरी बोलणं झालं पाहिजे, इतरांचं म्हणणं आपल्याला कळलं पाहिजे. मिसकॉल देऊन सदस्य होता येते हे अत्यंत भोळसट आणि मूर्खपणाचं. राजकीय पक्षाचे सदस्य सतत वाढत चाललेले. इथे जगातील सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची तारीफ करण्यात येते, पण निर्भय बनवतर्फे ही जी लोकचळवळ आम्ही सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आमचं म्हणणं आहे की आपण अत्यंत तर्कसंगत पद्धतीने, विचारपूर्वक पद्धतीने, चांगल्या शब्दांमध्ये, कोणताही वाईट शब्द न वापरता
आपल्या राजकीय नेत्यांचं विश्लेषण करू शकतो. निर्भय बनू ही अंधारातून उजेडाकडे वाटचाल करणारी चळवळ आहे. भीतीमुक्त आवाज आपल्याला निर्माण करायचा आहे, कारण की जेव्हा जेव्हा हुकुमशाही वाढते तेव्हा तेव्हा सर्वात पहिले दोन गोष्टी वापरल्या जातात, एक भीती आणि दडपशाही. आज भीतीचं साम्राज्य भाजपने इतकं मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा ईडी सरकार आहे. ज्या ज्या लोकांवर आरोप होतात, ज्या ज्या लोकांना भ्रष्ट म्हटलं जाते, ते लोक काही दिवसातच भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन सुखाचं जीवन जगताना आपण बघतो. यांनी सांगितलं होतं की न खाऊंगा न खाने दूंगा. आपल्याला चांगलं वाटलं, कारण हे घोषणा देण्यामध्ये अत्यंत तरबेज आहे. हुकुमशहा जे असतात ते शब्दछल करण्यामध्ये माहीर असतात, दिशाभूल करण्यामध्ये माहीर असतात. यांनी सांगितलं ना खाऊंगा ना खाने दूंगा, आणि लोकांना वाटलं की किती वर्षांनी असा नेता आहे की जो म्हणतोय की भ्रष्टाचार मुळीच मला चालणार नाही. आपल्याला माहिती नव्हतं की त्या सगळ्या लोकांना आपल्या कवेत घेऊन आज भारतीय जनता पक्ष हा पक्ष भ्रष्टाचार युक्त नेत्यांचा पक्ष झाला. मोदींना आपण विरोध करतो तेव्हा बरेचदा मोदींना निवडून देण्याचे निकष काय असा आपल्याला प्रश्न पडतो. आपण विचारतो काही जणांना, ते सांगू शकत नाही. मग अशा सरांनी जे वाक्य सांगितलं डॉक्टर आंबेडकरांचं, ते महत्वाचं आहे की या देशामध्ये जेव्हा एखादा असा नेता निर्माण होईल आणि जेव्हा अशी जनता तयार होईल की जे एखाद्या नेत्याच्या पायावर लोळवली, तेव्हा संविधान धोक्यात आलेलं आहे असं आपण समजू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चेतावणी दिली होती तीच 2014 पासून प्रत्यक्षात आपण बघू शकतो. अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्पला निवडून देण्यात आलं आणि काही महिन्यांमध्येच त्या लोकांना कळलं की आपली चूक झाली, की आपण डोनाल्ड ट्रम्पला निवडून दिलं. त्यांनी 4 वर्षात ती चूक सुधारली आणि डोनाल्ड ट्रम्पला घरी बसवलं. आपण विकसनशील देश आहोत असं समजू, आपण अंडर डेव्हलप्ड आहे असं समजू, आपले डोके अजून तयार झाले नाहीत असं समजू, त्याच्यामुळे आपल्याला दुप्पट कालावधी लागेल असं सुद्धा समजू. आता 2024 मध्ये ही चूक सुधारावं लागेल. मोदी मला न आवडण्याचे कारण काय हे शोधत असताना आपल्याला दिसले की मोदी हा प्रचंड अवैज्ञानिक माणूस आहे. आणि म्हणून मगाशी मी सांगितलं, केवळ सुशिक्षित असणं, साक्षर असणं याच्यामध्ये फरक आहे. मोदींना निवडून देण्याचे निकष आपण शोधत असताना दिसते की तो अवैज्ञानिक माणूस आहे, ज्यांनी राष्ट्रीय सायन्स काँग्रेसमध्ये, नॅशनल सायन्स काँग्रेसमध्ये सांगितलं की आमच्या इथेच भारतामध्ये प्लास्टिक सर्जरीचा शोध लागला. मोठे मोठे शास्त्रज्ञ बसलेले असतात आणि हा माणूस धडधडीत खोटं बोलतो, ते लोक बेंच वाजवतात. ही जी दयनीय अवस्था भारताची झालेली आहे वैचारिक दृष्टिकोनातून, ती कधीतरी इरॅडिकेट करण्याची गरज आहे. आणि म्हणून अवैज्ञानिक अशा या माणसाला प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण जेव्हा तात्विक आणि संतुलित विचार करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा बुद्धी आपल्या डोक्यातच आहे, आपल्याला त्याचा वापर करायला पाहिजे. असं म्हणतात की माणसाला आधी शेपूट होती, नंतर ती शेपूट अनावश्यक असल्यामुळे नष्ट होत गेली, काही अवयव नष्ट होत गेले, त्याचा उपयोग नसल्यामुळे आज भारतीय जनता पक्षाने असं वातावरण भारतभर निर्माण केलेलं आहे की बुद्धी नावाचा अवयव आपल्याला आहे हे विसरूनच जातील काही दिवसांनी, आणि म्हणून चिंताजनक परिस्थिती आहे. मगाशी मी भ्रष्टाचारी लोकांचा उल्लेख केला, त्याचे 90 नेते जवळपास आता संख्या वाढली आहे, कारण की जेव्हापासून अजितदादा त्यांच्यासोबत गेलेले आहेत ती संख्या वाढली आहे. साधारणतः 150 लोक असतील महाराष्ट्रातले जे भ्रष्ट आहेत. महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे की ते भ्रष्ट आहेत, पण ते भारतीय जनता पक्षामध्ये. कृपाशंकर सिंग हे काँग्रेसचे नेते, त्यांच्यावर खूप गरळ ओकली गेली कारण की ते भ्रष्ट आहेत. नितीश राणे, अर्जुन खोतकर, शिवेंद्रराजे भोसले, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, छगन भुजबळ, विजय गावित, भावना गवळी असे जवळपास 150 नावं आहेत ज्यांना भाजपने भ्रष्ट असूनही आपल्यासोबत घेतलेला आहे. महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आहे, तुम्ही भ्रष्टाचारी असाल तर एक तर भाजपमध्ये जा किंवा एकनाथ शिंदे सोबत.
याचं आपल्याला वाईट वाटलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. व्यावसायिक लोक, व्यापारी लोक आधीपासूनच सरकार सोबत काम करायचे, लायसनिंग ऑफिसर त्यांचे असायचे, ते सरकार सोबत विकासाच्या योजना आखायचे, त्याच्यामध्ये कोणतेही वाईट नाही. पण पंतप्रधानांना पाळणारे व्यापारी नरेंद्र मोदींनी तयार केले आणि राहुल गांधी सांगतात ते बरोबर आहे, अदानीचा सगळा पैसा नरेंद्र मोदींचा. आणि म्हणून या भ्रष्ट माणसाबद्दल आपण बोललं पाहिजे. अत्यंत नाटकी आणि नौटंकी असलेली यांची सगळी व्यक्तिमत्व शैली आपण बघितली तर आपल्याला दिसते की पंतप्रधान पदाचा सातत्याने अपमान करणारा माणूस आहे. इलेक्ट्रॉल बॉन्ड्स मध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याच्यामध्ये कदाचित न्यायालयांमधील काही न्यायाधीश सुद्धा सहभागी आहेत अशी शंका आपल्याला आहे. त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टाने की इलेक्ट्रॉल बॉन्ड बद्दलचा डेटा द्या आम्हाला, पण तो सरकारने त्यांना दिला नाही. अपारदर्शकता आणि गंभीर असंतुलन अशा पद्धतीने सरकार सुरू आहे. स्वप्नपूर्ती डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स. स्वप्न तुमचे, जागा आणि बांधकाम आमचे. भविष्यात गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय. 2 BHK लक्झरियस फ्लॅट्स व कमर्शियल शॉप्स, बंगलोज किंवा रो हाऊस साठी ओपन प्लॉट. सूर्या कॉम्प्लेक्स, पूर्व विभागातील प्राईम लोकेशन, अशोक चौक, मेन मार्केट रोड, बोल्ली मंगल कार्यालय जवळ, सोलापूर. स्वप्नपूर्ती डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स. मोबाईल 7887888529 आणि 7887888629. पत्ता शॉप नंबर 21, रामचंद्र एम्पायर, जुना WIT कॉलेज जवळ, सोलापूर. एका गाडीत आपण बसलो आणि लोक बॉनेटवर चढतात, टपावर चढतात, शाई फेकतात, अंडे फोडतात, त्यानंतर काचा फोडण्याचा प्रयत्न करतात आणि मागून फायटर मारून काच फोडतात, त्यातून काठ्या घुसवतात आणि जखमी करण्याचा दुसऱ्यांना प्रयत्न करतात. आणि दुर्दैवाची गोष्ट असते की याच्यामध्ये पोलीस सहभागी आहेत. काँग्रेसनी किंवा काँग्रेसमध्ये सुद्धा काही लोक भ्रष्टाचारी होते, आपल्याला माहिती आहे. काँग्रेस विरुद्ध आम्ही अनेकदा बोललेलो आहे. विश्वंभर, मी असेल, निखिल वाघेंनी जेव्हा आजचा सवाल सुरू केला तेव्हा आम्ही काँग्रेसच्या कामाचं विश्लेषण करताना त्यांना विरोध केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध केलेला आहे. शिवसेना मूळची जी आहे बाळासाहेब ठाकरे असतानाची तेव्हा सुद्धा त्याचं विश्लेषण करून त्याला विरोध केलेला आहे. पण या लोकांनी कधी आमच्यावर हमले केले नाही, कारण की लोकशाहीचं तत्व त्यांच्यामध्ये जिवंत होतं. आज भारतीय जनता पक्ष, त्यांचे नेते इतके असंतुलित आहेत की त्यांना आपलं विश्लेषणच मान्य नाही. त्यामुळे आमच्यावरचा हमला नाही. आपण पाहिलेला आहे महाराष्ट्रामध्ये अराजक माजलेला आहे की पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कोणीतरी कुणाला मारू शकतो. अहमदनगरमध्ये एखादा आरोपी आमदार असतो, त्याचे सगळेजण पाठराखे पोलीस स्टेशन मध्ये मोठ्या मॉबनी घुसतात आणि खुर्ची सकट त्या माणसाला घरी घेऊन जातात आरोप असतानाही. या अनेक गोष्टी पाहत असताना आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की मुळात विरोधी विचारच टिकायला नको अशा स्वरूपाची यांची जी भ्रष्ट बुद्धी आहे त्याला आपला विरोध आहे. भारतीय जनता पक्ष आज साधारणतः 2000 कोटी रुपयांची रोख रक्कम असलेला पक्ष आहे आणि 6,000 कोटी रुपयाची संपत्ती, स्थावर मालमत्ता म्हणून यांच्याजवळ आहे. खरंच एक ताकदवान पक्ष. पण या पैशाच्या आधारे, ताकदीच्या आधारे विरोधी मत असणारे माणसं आणि छोटे छोटे राजकीय पक्षच टिकू नये अशा पद्धतीने जे राजकारण होत आहे त्याला आपला प्रचंड विरोध असला पाहिजे. मला अनेक जण म्हणतात तुम्ही वकील आहे, तुम्ही कशात राजकीय बोलता, तुम्ही कोर्टात बोला. या लोकांना त्रास याचा होतो की आपण सोप्या शब्दात काहीतरी सांगतो. सध्या सोप्या शब्दात सांगणाऱ्या लोकांवर मोठं संकट आहे. मग वकील असलेल्या माणसांनी राजकारणाबद्दल बोलू नये का? भारतीय राजकारणाला वळण देणारे मोठे मोठे वकीलच होऊन गेले स्वातंत्र्य संग्रामाच्या काळापासून. पण आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही डॉक्टर असा, तुम्ही इंजिनियर असा, तुम्ही लेखक असा, तुम्ही कवी असा, तुम्ही पत्रकार असा, तुम्ही गृहिणी असा, तुम्ही घर उभारणाऱ्या महिला असा, आपल्याला प्रत्येकाला आता राजकारणाबद्दल बोलावं लागेल. 2024 पर्यंत आपण सगळेजण राजकीय व्यक्ती. आपल्या भारतामध्ये वैचारिक जीर्णोद्धाराची जी गरज आहे ती नरेंद्र मोदी आल्यानंतर खूप प्रकर्षाने आपल्या समोर यायला लागली. मंदिरांचे जीर्णोद्धार कोणी करू शकतात, तिथे काही भारतीय जनता पक्षाचा पैसा लागलेला नाहीये.
आपल्या सगळ्यांचे पैसे घेऊन ते मंदिर बनवलेलं आहे. रामाबद्दल बोलायचं नाही, नरेंद्र मोदींबद्दल बोलायचं नाही. का बोलायचं नाही? नरेंद्र मोदींबद्दल का बोलायचं नाही? पंतप्रधान पदाचा अपमान करायचा नाही. मी आपल्याला स्पष्टपणे एक वकील म्हणून सांगतो की नरेंद्र मोदींचं विश्लेषण करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. आम्हाला रामाबद्दल, आम्हाला नरेंद्र मोदींबद्दल बोलण्याचा संपूर्ण अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचं विश्लेषण करतो तेव्हा आपण त्याचा अपमान करत नाही, त्या पदावर बसून तो त्या पदाचा अपमान करत असल्यामुळे आपली टीका त्यांच्यावर. सतत भावनिक राजकारण करत असतात. इथे पण ते कोणतरी कोणते राजा, काय नाव, राजा टी राजा. कोण आहे टी राजा? कशासाठी सोलापूरमध्ये येतो? नितेश राणेंनी आपला मतदारसंघ सांभाळावा. सगळीकडे महाराष्ट्रात फिरून हा माणूस विषारी वातावरण का करतो? जाती आणि धर्मांना कीड लावायची आणि त्याच्या भरोशावर राजकारण करायचं हे षडयंत्र आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. भावनिक राजकारणाचे यांचे अनेक उदाहरणं देता येतील. मध्ये यांनी विषय काढला की आम्ही ते लंडनहून वाघनखे आणणार अल्बर्ट व्हिक्टोरिया म्युझियम मधून. मी लंडनला होतो आता मागच्या 4 महिन्यापूर्वी, 2-3 महिन्यापूर्वी, आणि मी अल्बर्ट व्हिक्टोरिया म्युझियम मध्ये गेलो. तिथल्या अधिकाऱ्यांना विचारले मला याच्याबद्दलचे कागदपत्र पाहायचे आहे, ते मला तुम्ही दाखवा. मी तिथे काचात जिथे हे वाघनखे ठेवले होते तिथे जाऊन एक व्हिडिओ केला की वाघनखे महाराष्ट्रामध्ये आणले तर त्याचा सोलापुरातल्या, महाराष्ट्रातल्या, भारतातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला काय फायदा होणार आहे सांगा? काय उपयोग होणार आहे? यांनी मोठी रक्कम तिथे भरली. आपली महाराष्ट्रातल्या करातून आलेली रक्कम यांनी अल्बर्ट व्हिक्टोरिया म्युझियम मध्ये भरली आणि नख हे भाड्याने आणत आहेत 3 वर्षाच्या करारावर. भावनिक राजकारण करतात हे लोक. आणि मुनगंटीवार तिथे गेले, कॉन्ट्रॅक्टवर सही केली. त्यांनी मला कॉन्ट्रॅक्टची कॉपी दिली नाही, पण मी जेव्हा व्हिडिओ केला तेव्हा यांना फार वाईट वाटलं मुनगंटीवारांना. त्यांनी अत्यंत अश्लाघ्य आणि चुकीच्या भाषेमध्ये माझ्यावर टीका केली. माझं स्पष्ट सांगणं आहे, आव्हान आहे सुधीर मुनगंटीवार यांना की जर तुमच्यामध्ये काही खोट नसेल तर जो कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे ना तो तुम्ही जाहीर करा. अल्बर्ट व्हिक्टोरिया म्युझियम सोबत वाघनख्यांच्या बद्दल जो कॉन्ट्रॅक्ट केलाय तो जाहीर करा. यांनी अल्बर्ट व्हिक्टोरिया म्युझियमनी अजूनही नख दिले नाही, कारण की त्यांना माहिती झालं की हे ट्रक मध्ये ते ठेवणार, काचाचा ट्रक तयार करणार आणि त्याच्यामधला हा वाघनखे सगळीकडे महाराष्ट्रात फिरवणार. त्यांनी सांगितलं की असं चालणार नाही, एक कोणतं तरी ठिकाण आम्हाला सांगा, लोकेशन सांगा, पत्ता द्या, त्याच ठिकाणी ते वाघनखे ठेवायचे. त्याच्यामुळे आता याची पंचायत झाली. बरं, इतिहास संशोधकांनी सांगितलं की हे काही वाघनखे शिवाजी महाराजांनी वापरलेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो गैरवापर मोठ्या प्रमाणामध्ये सातत्याने हे करत आहेत त्याला आपण विरोध केला पाहिजे. मी विचार करत होतो की डॉक्टर आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाबद्दल, कर्तृत्वाबद्दल अत्यंत निर्भयपणे ज्यांनी तेव्हा मुघलांविरुद्ध लढाई दिली, विषमतेचा लढा ज्यांनी इथे उभारला आणि सगळ्यात पहिले पाण्याचा सत्याग्रह इथे केला ते डॉक्टर आंबेडकर. मला असं वाटते की आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर आमच्या निर्भयपणाचे ते सेनापती राहिले असते. आणि म्हणून सामान्यातल्या सामान्य माणसांनी निर्भय बनवमध्ये सहभागी झालं पाहिजे. एक कर्कश आणि दिखाऊ नेतृत्व महाराष्ट्रामध्ये सुद्धा जन्माला आलं. कांठाळ्या बसवणाऱ्या आवाजात सतत बोलायचं आणि त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. यांनी जी बेकायदेशीर ती बाराखडी तयार केलेली आहे की कोणताही पक्ष येऊ द्या, आम्ही पैशाच्या जोरावर, ईडीच्या जोरावर, सीबीआयच्या जोरावर फोडू शकतो तो पक्ष आणि पक्षाच्या पक्ष पळून देऊ शकतो. देवेंद्र फडणवीस यांच्या अकाउंट मध्ये या राजकारणाचं एक मोठं पातक जमा झालेलं आहे आणि त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांना द्यावं लागेल. एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांचं पुढचं राजकीय भवितव्य अत्यंत अंधाधुंद होणार. इतक्या वाईट पद्धतीने राजकारण. जेव्हा अनिल देशमुख आम्हाला भेटले, ज्यांच्यावर 1000 कोटी रुपयाचा त्यांनी आरोप ठेवला होता, 100 कोटी रुपयाचा, 1000 कोटीवाले दुसरे, मी त्यांचं पण सांगतो, 100 कोटी रुपयाचा यांनी भ्रष्टाचार केला असं सांगितलं. त्यांना जेलमध्ये ठेवलं. मुद्दामून त्यांना देवेंद्र फडणवीसनी कसाबला ज्या बरॅकमध्ये ठेवलं होतं त्या बरॅकमध्ये ठेवलं.
त्यांनी आम्हाला सांगितलं की मुद्दाम असे लाईट्स लावून ठेवले की या माणसाच्या डोक्याला त्रास झाला पाहिजे, झोपायला नको. ही क्रूरता आहे, हीनता आहे. तुम्ही तुमच्या पदाचा असा गैरवापर करत असाल तर ते आम्हाला अमान्य आहे. प्रत्येक भ्रष्टाचारी माणसाला शिक्षा झाली पाहिजे, पण ही पद्धत आहे कामाची. मग जेव्हा कोर्टामध्ये केस झाली, कोर्टाने सांगितलं आम्हाला दाखवा की कसा भ्रष्टाचार झालेला आहे, त्याची प्रोसेस कशी झाली. तर 100 कोटी पैकी यांनी केवळ 1.71 एवढाच यांनी घोटाळा दाखवू शकले. आणि सर्व सुप्रीम कोर्टाने त्यांना, हायकोर्टाने त्यांना शेवटी जामीन मंजूर केले आणि 1 वर्षाने हा माणूस बाहेर आला. मग आम्ही एक तक्रार केली. रत्नाकर गुट्टे नावाचा एक आमदार आहे बीड जिल्ह्यात, गंगाखेड, परभणी, राम खाडे म्हणून तिथले एक कार्यकर्ते, त्यांनी माझ्याकडे ते आले. आम्ही सगळं अभ्यास केला आणि एक ईडीकडे तक्रार केली की 1000 कोटी रुपयाचा घोटाळा या रत्नाकर गुट्टेंनी कसा केलेला आहे. अजूनही रत्नाकर गुट्टे याला अटक झाली नाही, पोलिसांनी कोणती चौकशी केली नाही. जेव्हा हायकोर्टात आम्हाला जावं लागलं, औरंगाबाद हायकोर्टात, तेव्हा त्याच्यावर FIR दाखल करण्याच्या सूचना मिळाल्या, पण FIR दाखल करूनही त्याला अटक नाही. ईडी कोणती चौकशी करत आणि त्याच्यामध्ये आम्ही भ्रष्टाचार आहे हे दाखवून दिलं. पण मला वाईट याचं वाटते की 2016 मध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याच्याबद्दल तेव्हाच कडक कारवाई करायला पाहिजे होती, पण सातत्याने क्लोजर रिपोर्ट सबमिट करण्यात आले. हा गुन्हाच काहीच नाही आहे, याच्यामध्ये काही तथ्यच नाही, अशा प्रकारचे अहवाल कोर्टामध्ये देण्यात आले. आम्हाला ते चॅलेंज करावं लागले कंटाळून. आणि मी आपल्याला हे सांगतो की भाजपच्याच काही लोकांनी मला नंतर कागदपत्र सुद्धा आणले. कंटाळून शेवटी एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडला आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. ज्या क्षणी त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यांच्या मागे ईडी लावण्यात आली. आपण हा प्रश्न विचारायचा की सामान्य नागरिक म्हणून की 2016 मध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते 2021 मध्ये प्रवेश करतात किंवा 2019 मध्ये, त्यावेळेस ईडी का लावली. एकासाठी एक कायदा आणि दुसऱ्यासाठी दुसरा कायदा, अशा प्रकारचं अन्यायाचं राज्य नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी का आहे. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें। स्पाइस एंड आइस इवेंट्स। हक्के बंधू यांचे शीतल डायनिंग हॉल, व्हेज अँड नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट. खास ग्राहकांच्या आग्रहास्तव श्री हक्के बंधू यांनी सुरू केला आहे नॉन व्हेज विभाग. झोमॅटो, स्विगी आदी सेवा उपलब्ध. एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल. शीतल डायनिंग हॉल, भागवत टॉकीजच्या समोर, पहिला मजला, सोलापूर. संपर्क आकाश हक्के, मोबाईल 94 23 50 49 49. भारताचे मतदार नेहमी कोणाला पाडायचं असं ठरवून मतदान करत असतात आणि त्यामुळे ते कोणाला निवडून द्यायचं असं म्हणून करत नाही, म्हणजे कोणाला पाडायचं असाच विचार करतात. आम्ही निर्भय बनवतर्फे हे सांगण्यासाठी तो उभा की भाजपला 2024च्या निवडणुकीमध्ये पाडायचं. समाजात परिवर्तन का होत नाही, गरिबांमध्ये हिंमत नाही, वृत्तपत्र माध्यमांना फुरसत नाही आणि श्रीमंतांना जरूरत नाही असं वातावरण जे 2014 मध्ये होतं ते आता बदललेलं आहे. मी आपल्याला हे सांगू शकतो. आमच्या 50 सभा निर्भय मोर्चा झाले. महाराष्ट्रामध्ये प्रचंड वातावरण बदललेलं आहे आणि लोकांनी ठरवलेलं आहे की या खोटारड्या लोकांना आता स्थान द्यायचं नाही. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेल्यांची तर दुरावस्था होणार आहे. काही जण त्या पैशाच्या भरोश्यावर त्यांच्यातले 4-5 जण निवडून येतील. भाजपनी एक डोकदुखी उडवलेली आहे, कारण काँग्रेस मुक्त भारत ही हिंसक घोषणा नरेंद्र मोदींनी दिली होती. आमचं तेव्हा सुद्धा म्हणणं होतं की काँग्रेस मुक्त भारत ही हिंसक आणि बेकायदेशीर असंवैधानिक घोषणा आहे. भारतीय संविधानानुसार प्रत्येकाला मत स्वातंत्र्य आहे, संघटना स्वातंत्र्य आहे, पक्ष स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे. इथे काँग्रेस राहायला पाहिजे, वंचित बहुजन आघाडी राहिली पाहिजे, इथे शिवसेना ओरिजिनल राहिली पाहिजे, राष्ट्रवादी ओरिजिनल राहिली पाहिजे आणि त्याचबरोबर भाजप सुद्धा राहायला पाहिजे, हे भारतीय संविधान सांगतं. आणि त्यामुळे अत्यंत मूर्खपणाचं आहे की काँग्रेस मुक्त भारत असला पाहिजे. खरं काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा यांची खूप डीप पद्धतीने खोल जाऊन आपण विचार केली, खोलात जाऊन, तर आपल्याला दिसेल की यांना विरोधी पक्ष मुक्त भारत पाहिजे, यांना खेळाडू मुक्त खेळ पाहिजे, यांना प्रश्नमुक्त पत्रकार आणि माध्यम पाहिजे. आणि म्हणून जेव्हा 3-3 कायदे सादर केले जातात संसदेमध्ये
महत्वाचे काही बिलं पारित केले जातात संसदेमध्ये. संसदेमध्ये कोणीतरी घुसतो, जे यांनी फार हुशारकी मारून आणि मोठी छाती टोकून यांनी मोठं संसद भवन बांधलं असं सांगितलं. त्याच्या सुरक्षेचे प्रश्न जेव्हा विचारले जातात, इथे कसे लोक घुसले अश्रूतून घेऊन, तेव्हा 150 तब्बल खासदारांना निलंबित करण्याचा इतिहास सुद्धा नरेंद्र मोदींच्या नावावर. आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हुकुमशाही आता आपल्याला बदलायची आहे. गरीब, शेतकरी, मध्यमवर्गीय यांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे. वृत्तपत्र माध्यमांबद्दल आपल्याला मुद्दाम बोलायला पाहिजे की सगळे वृत्तपत्र माध्यम विकल्या गेलेले नाहीत, त्यांचे मालक विकल्या गेले. आज तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवरचे पत्रकार सजग आहेत, जागृत आहेत आणि त्यांच्यामुळेच लोकशाही जिवंत राहणार. यांचे ते बावनकुळे म्हणतात पत्रकारांना ढाब्यावर न्या. का ढाब्यावर का न्या? तुमचं पोट भरलं नाही? अदानींना सांगितलं, अंबानींना सांगितलं, एक एक चॅनल विकत घेतलं, न्यूजपेपर सगळे आपल्या मालकीचे केले. आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की त्याला ते मुंबईतले पत्रकार लष्करी देवेंद्र असं म्हणतात, त्या पत्रकारांच्या गँगला, जे देवेंद्र फडणवीसने आपल्या मिठीस बांधून ठेवले. काही पत्रकार हे एकनाथ शिंदेनी आपल्यासोबत बांधून ठेवलेले की आमच्याच बातम्या द्यायच्या आणि आम्हाला हिरो करायचं. पत्रकारांची भूमिका ते काही प्रमाणात जरी विसरलेली असतील तरी ग्रामीण भागातले पत्रकार अजूनही सजग आहेत आणि त्यामुळे बावनकुळेंना काळजी आहे. ते म्हणतात की यांना ढाब्यावर न्या. म्हणून मी इथे स्वागत करतो जे ढाब्यावर न जाता इथे कार्यक्रमाला आले. प्रत्येक वेळेस सगळीकडे नरेंद्र मोदींचे फोटो, मीपणाचा टेंबा मिरवणारा हा माणूस आपल्याला सगळीकडे विमानतळावर दिसतो, रेल्वे स्टेशनवर दिसतो. रेल्वे स्टेशनवर मागे सेल्फीचे काहीतरी त्यांनी पॉइंट तयार केले, त्याच्यावर करोडो रुपये खर्च करून टाकले. एवढंच नाही तर संडास बाथरूमवर सुद्धा हा माणूस आपल्याला दिसतो. हा किळसवाणा प्रकार आहे आणि ज्याला मीची बाधा झाली असते, मी दररोज मी दिसलो पाहिजे, त्यांना मानसिक प्रॉब्लेम आहे. मी आपल्याला सांगतो, हे आत्मकेंद्रित व्यक्तिमत्व आहे आणि हे स्वतःच यांच्या अहंकारामुळे भारतीय जनता पक्ष बुडवणार आहे. आम्हाला काही कार्यक्रमांमध्ये सांगण्यात येते की नितीन गडकरींबद्दल बोलू नका, तुम्ही मोदींबद्दल, शहांबद्दल बोलले चालेल, असं संघाचे नेते सांगतात, भारतीय जनता पक्षाचे काही नेते सांगतात. कारण की ते कंटाळलेले आहेत, त्यांना वाटतं की तुमच्यामुळे का होईना, हे पडले तर बरं आहे, आम्ही मग गडकरींना. जे राजकारण सुरू आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. फुकट आपल्याला काहीतरी देऊन जी सवय लावली जात आहे त्याच्यावर मला एक गोष्ट आठवते की उंदीर पिंजऱ्यात बसून मरतो, पिंजऱ्यात घुसतो आणि मरतो कारण मोफत आणि फुकट भाकरी दिली जाते. ती का दिली जाते त्याला कळत नाही, म्हणून तो पिंजऱ्यात घुसतो. आपण तशा पिंजऱ्यात आता घुसायचं नाही. आपलेच पैसे आहे नरेंद्र मोदी जवळ, अमित शहा जवळ, ते आपल्यावर खर्च करत असतील तर ते आपल्यावर उपकार करत नाही. उलट त्या देण्याची जाहिरात जे करतात तो व्यर्थ उधळपट्टी आहे. यांनी सगळं विकलं, आपण पाहतो, सगळं विकलं आणि आता यांनी रामाला सुद्धा बाजारात आणून बसवले. आपला राम हा सत्शील आहे, हा सुवास्य वदन असलेला आहे. आपला राम हा सीतेसोबत असतो, तो पळून गेलेला नसतो. आपला रामासोबत लक्ष्मण असतात, हनुमान असतात, त्यांच्यामध्ये पारदर्शकता आहे. सतत असा बॉडी बिल्डर असलेला जो राम यांनी काढलेला आहे, असा धनुष्यबाण असा करून. रामाचं हे 11 रूप आपल्या धर्माची सुसंगत नाही. राम आपल्या सगळ्यांचा आहे आणि त्यामुळे आपण रामाबद्दल बोलणार. विनोबा भावे तर एवढं म्हणाले होते की प्रत्येक श्वासासोबत रामाचं नाव घ्या आणि श्वास सोडताना हरी म्हणा. राम हरी हा आमचा मंत्र आहे आणि आम्हाला सांगायचं नाही रामाचं नाव घ्यायचं नाही वगैरे. आम्हाला माहिती आहे राम तुमचा नाही, राम आमचा आहे, तुमचा नथुराम आहे. धर्माचा धंदा जो यांनी केलेला आहे, एक मी त्या दिवशी व्हॉट्सअपवर वाचत होतो की धर्म का धंदा था, हर व्यक्ती उसमें अंधा था, जब रोशनी मिली तो पता चला मेरा देश भूका नंगा था. एवढी वाईट परिस्थिती यांनी करून ठेवली. आता तरी पण भाजपला हरवणं काही सोपं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. भाजपला हरवणं मुळीच सोपं नाही, कारण यांच्याजवळ 4-5 महत्वाच्या ताकद आहेत. त्या ताकद आपण ओळखल्या पाहिजे. हे मी सांगत नाही, प्रशांत किशोर यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं की आयडिओलॉजी म्हणजे हिंदुत्व आपल्याला पाहिजे तसं कट्टर स्वरूपात मांडणं आणि तेच लोकांच्या मनात बिंबवणं ही यांची एक ताकद आहे. आणि म्हणून इथे
ते राजा येतील, कोण आमदार आहेत टी राजा, इथे नितेश राणे येतील, ज्यांना कधी त्यांनी अभ्यास केलाय का, वाचन केलाय का काहीच माहित नाही, काही बोलत असतात। असे लोक जेव्हा सोलापुरात येतील आणि काही बरळतील, धर्मामध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य करतील, सगळ्यांनी त्यांच्यावर केसेस दाखल करा, FIR दाखल झाले पाहिजे, प्रत्येक पोलीस स्टेशनला नागरिकांनी जाऊन बसलं पाहिजे। नितेश राणे येणार आहेत असं माहित झालं तर त्यांना आपल्या सोलापूरच्या सीमेवर चढवा आणि परत पाठवा। मी नितेश राणेची कार्यपद्धती पाहिली आहे, अहमदनगरमध्ये जातात तिथे विष कालवतात, हिंदू मुस्लिम एकोपा या समाजामध्ये असलेला बिघडवण्याचं काम हे दोघं करत आहेत आणि याच्यासारखे अनेक जण आहेत। मी तुम्हाला मुद्दाम उदाहरण दिले, यांनी आणखी एक कीड तयार केली आहे महाराष्ट्रामध्ये, त्याचं नाव आहे तो काय, मनोहर उर्फ संभाजी भिडे। अत्यंत वात्रट माणूस, अमानुष माणूस, बुद्धी नावाची गोष्ट याच्या डोक्यामध्ये नाही आणि केवळ किडे वळवळत असतात। याचं मी उदाहरण आपल्याला सांगतो। सांगलीमध्ये यांनी 15 ऑगस्टला असं ठरवलं, यांच्या सगळ्या पिल्लावळींनी, त्यांचे जे भक्त आहेत त्यांनी, की आपण मोठी रॅली काढायची। आणि रॅली कशी काढली यांनी, मोठा भगवा यांनी आपल्या खांद्यावर घेतला, अत्यंत मोठा भगवा झेंडा, आणि याच्या मागे घोषणा देत सांगलीमध्ये फिरत होते। पत्रकारांनी विचारलं की तुम्ही आज 15 ऑगस्ट आहे, तिरंगा घ्यायला पाहिजे, तुम्ही का भगवा घेऊन फिरताय? तर यांनी सांगितलं की भगवा आमच्या खांद्यावर आहे, तिरंगा आमच्या मनात। पोलिसांनी अजूनही यांच्यावर कारवाई केलेली नाही, तक्रार करून। मग आता थोड्या वेळासाठी आपण विचार करू की या सोलापुरातल्या काही मुस्लिम लोकांनी ठरवलं की 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला आपण मोठा हिरवा झेंडा खांद्यावर घ्यायचा आणि रॅली काढायची। आणि त्यांना पत्रकारांनी अडवलं आणि त्यांना विचारलं की हिरवा झेंडा कशासाठी घेऊन फिरतात? आणि त्यांनी जर सांगितलं मुसलमान लोकांनी की हिरवा झेंडा आमच्या खांद्यावर आहे आणि तिरंगा आमच्या मनात आहे, इथल्या पोलिसांना चालेल का, भारतीय जनता पक्षाला चालेल का, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चालेल का? चालणार नाही, आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल करू। हा जो दुजाभाव आहे कायद्याच्या अंमलबजावणीबद्दलचा, हा अत्यंत चुकीचा आहे। आपण नागरिक म्हणून प्रत्येक कट्टरवादाच्या विरुद्ध असलं पाहिजे, तो मुस्लिम कट्टरवाद असो की तो हिंदुत्ववादी कट्टरवाद असो। खरं हिंदुत्व हे वेगळं आणि हिंदू असणं वेगळं आहे, त्याच्याबद्दल सुद्धा विचार केला पाहिजे। धारस्य इति धर्म असं आपण म्हणतो की धारण करतो तो धर्म आहे, माझा धर्म हा माणुसकी प्रधानच असला पाहिजे। आणि म्हणून या सगळ्या आयडिओलॉजिकल बेस हिंदुत्वाचा तयार करणाऱ्या लोकांना ओळखा, त्यांना दूर ठेवा, त्यांना यावेळेस मतदान करू नका। दुसरी यांची ताकद आहे तो हायपर नवराष्ट्रवाद। हायपर नवराष्ट्रवाद म्हणजे काय की एक आपणच काहीतरी राष्ट्रीय, आपणच काहीतरी खूप राष्ट्रावर प्रेम करणारे आहोत असं दाखवायचं। आणि त्याचं उदाहरण मी आपल्याला देतो। नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा ते संसदेच्या पायऱ्यांच्या तिथे थांबले, संसदेच्या पायरीवर त्यांनी डोकं टेकवलं, नाक घासलं आणि मग संसदेत प्रवेश केला। भारतीय माणसाला अत्यंत प्रफुल्लित झाल्यासारखं म्हटलं की असा एक पंतप्रधान आहे जो संसदेच्या पायरीवर डोकं ठेवून संसदेमध्ये प्रवेश करतोय। आपली दिशाभूल झाली होती मित्रांनो, कारण की महात्मा गांधींना सुद्धा नथुरामने आधी नमस्कार केला होता, नंतर गोळ्या घातल्या होत्या। यांनी लोकशाहीची हत्या करताना संसदेच्या पायरीवर डोकं ठेवलेलं आहे। आपल्याला हे डोके ओळखता आले पाहिजे, यांच्या डोक्यातली कीड ओळखता आली पाहिजे। आणि म्हणून आम्ही स्पष्टपणे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरुद्ध, म्हणजे यांच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध, मी हे पुन्हा एकदा सांगतो की आपण नरेंद्र मोदी आणि अमित शहा व्यक्ती म्हणून यांच्या विरुद्ध नाही, या प्रवृत्ती ज्या आहेत त्यांच्या विरुद्ध आपण। त्या प्रवृत्ती छोट्या मोठ्या प्रमाणात सगळीकडे आपल्याला दिसायला लागल्या असतील तर ते धोकादायक आहे। तिसरी यांची संघटनात्मक ताकद जी आहे, ऑर्गनायझेशनल पॉवर, एक स्ट्रॉंग मसल यांनी ऑर्गनायझेशनचा तयार केलेला आहे। जे आपण पाहिलं राम मंदिरच्या वेळेस ते काय म्हणतात त्याला, पाकिट तयार करून रामाचा एक फोटो करून आणि सगळ्यांच्या घरोघरी फिरले, प्रत्येक मोहल्ल्यामध्ये यांनी अक्षता वाटल्या। बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारे, छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे सगळ्यांनी विचारायला पाहिजे होतं यांना की अरे तांदूळ खाण्यासाठी असतात, तुम्ही अशा अक्षता लाल रंग लावून भारतभर वाटता, कुठून आणले एवढे पैसे? आपण त्यांना विचारत नाही। आता सुद्धा प्रश्न विचारण्याची वेळ गेलेली नाही। यांनी थेट लाभार्थी तयार केले, हा यांचा चौथा एक मुद्दा आहे की सरळ आमचे पैसे शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जाणार। माझे मित्र विश्वंभर चौधरी त्याच्याबद्दल आपल्याला सांगतील की तो बोगसपणा कसा। 543 लोकसभेच्या जागांपैकी 100 जागा भारतामध्ये अशा आहेत, 100 जागा अशा आहेत जिथे भाजपचं नामोनिशाण नाही आणि ते निवडून येण्याची शक्यता, अशा 100 जागा। साधारणतः 200 जागा अशा आहेत की जिथे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांची थेट लढत आहे, असणार आहे।
आणि तरी सुद्धा भाजपचा स्ट्राईक रेट प्रचंड असल्यामुळे साधारणतः 178 जागा या 200 पैकी भारतीय जनता पक्षाला मिळू शकतात अशी परिस्थिती आहे। उरलेल्या 243 पैकी भाजप आणि प्रादेशिक पक्षांची लढत होणार आहे आणि त्यामुळे सध्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा डोळा प्रत्येक राज्यातल्या प्रादेशिक पक्षांवर, जे ताकदवान राजकीय पक्ष आहेत प्रादेशिक स्तरावर, त्यांना तोडण्याचं मोठं षडयंत्र यांनी तयार केलेलं आहे। आणि याच्यामध्ये आपण पाहतो की देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन यांनी ज्या पद्धतीने शिवसेना पक्ष फोडला, कारण ताकदवान प्रादेशिक पक्ष फोडायचा आहे, राष्ट्रवादी पक्ष यांनी फोडला, ही याचीच रणनीती आहे की आपण या प्रादेशिक पक्षांना आता लुळमुळ करून टाकायचं आणि मग जिंकायचं, त्याच्याशिवाय हे जिंकू शकणार नाही। त्यामुळे यांना हरवणं शक्य आहे हे आपण लक्षात घ्या। महाराष्ट्रात जर महाविकास आघाडी व्यवस्थित चालली, आता वंचित बहुजन विकास यांनी त्याचा सहभाग घेतलेला आहे, पण प्रकाश आंबेडकर हे सतत फ्लक्च्युएशन माइंड मध्ये असतात। जे वंचित बहुजन आघाडीचे इथले नेते असतील, कार्यकर्ते आले असतील या कार्यक्रमाला, त्यांनी प्रकाश आंबेडकरांना यावेळेस जरूर सांगा की आता कोणताही दुसरा निर्णय घ्यायचा नाही, निर्णय बदलायचा नाही। वारंवार निर्णय बदलल्याने जी विश्वासार्हता गमावून बसलेली आहे ते किंवा आणखी काही राजकीय पक्ष, ती विश्वासार्हता कमावली पाहिजे, कारण की लोकशाहीसाठी हे सगळं नाही। नागपूर सारख्या ठिकाणी वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये मला वाटतं सुरेश बादशिवार आमचे अध्यक्ष होते, त्यांनी सांगितलं अरे एवढी काही वसंतराव देशपांडे सभागृह भरणार नाही, तुम्ही फार डिलिंग करता। पण मला आपल्याला सांगताना आनंद होतो की पूर्ण सभागृह भरलंच, बाहेर सुद्धा साधारणतः 400 लोक बसले, त्यांच्यासाठी स्क्रीन लावावी लागली, इतका मोठा कार्यक्रम नागपूरमध्ये झाला, जिथे संगभूमी आहे त्यांची, तिथे हा कार्यक्रम झाला। आणि म्हणून मला असं वाटते की आपण नक्की त्याच्याबद्दलचा विचार केला पाहिजे। आम्ही एक आरोपपत्र तयार केलाय नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर। पुन्हा सांगतो की या प्रवृत्तीवर एक आरोपपत्र आहे आमचं। नागरिकांतर्फे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर चार्जशीट म्हणजे आरोपपत्र ठेवण्यात येत आहे की लोकशाहीतला स्वैराचार ढासळून हुकुमशाहीकडे यांनी वाटचाल सुरू केली। गुन्हेगार, बलात्कारी आणि भ्रष्ट नेत्यांनी भरलेलं राजकारण नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी प्रत्यक्षात अस्तित्वात आणलेला आहे असा त्यांच्यावर आरोप आहे। यांच्यावर आरोप आहे की यांनी घराणेशाहीचं राजकारण अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आणलेलं आहे। निर्भय मनोची अशी भूमिका आहे की घराणेशाही असा काही विषय आता नाही, जे आपल्या कर्तृत्वामुळे राजकारणात येणारे निवडून होतील त्या सगळ्यांना आमचा सपोर्ट आहे, पण तुम्ही निवडक पद्धतीने घराणेशाही बद्दल बोलायचं नाही। इतरांच्या घराणेशाहीवर आघात करताना भाजप मात्र घराणेशाहीने बरबटून गेलेला पक्ष आहे असा यांच्यावर आमचा आरोप आहे। आमचा आरोप आहे की यांनी संगीकृत सिनेमे तयार केले आणि विष पसरवण्यासाठी काही अभिनेत्यांना पाळीव अभिनेते म्हणून विकत घेतलं, ज्याच्यामध्ये अक्षय कुमार हा एक माणूस आहे। मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचरसह झाली लॉन्च। फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी SUV कार, न्यू एज एरोडायनामिक डिझाइन, 16 इंचेस जिम्नॅस्टिक प्रिसिजन कट अलॉय व्हील, पॉवरफुल 1.0K सिरीज टर्बोजेट इंजिन, वायरलेस चार्जर, हेड अप डिस्प्ले, 360 व्यू कॅमेरा, 6 एअरबॅग्स, 6 मॉडेल मध्ये उपलब्ध। फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू। गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा। चव्हाण मोटर्स, अशोक चौक, सोलापूर। मोबाईल 8805 98 68 44।